छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा येथील हनुमान चौकात रायझिंग फिनिक्स इंग्लिश स्कूलचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प व्यक्त करण्यात आला। पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शाहू महाराज आणि सावित्रीबाई यांना अभिवादन करतो आणि महात्मा फुले यांना अभिवादन करतो। आज या कार्यक्रमाला हरिभक्तपरायण गोडके महाराज काटे गुरुजी, बापूसाहेब अंडे या विश्वस्ताचे सचिव बकाल सर आणि सर्व विश्वस्त मंडळ बंधू 52 वर्ष झाले, परंतु त्यांनी काहीतरी फार मोठं कर्तव्य केलं म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आज त्यांचं जीवनपणा किंवा आज लोक अनुग्रह देतात। त्यांनी अशी कीर्ती केली। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी त्यांचा जो फोटो आहे, त्यांनीच पण शिक्षणाचं स्त्री शिक्षण हे त्यांच्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलं। तर स्त्री शिक्षणाला त्यावेळेस कोणीच जात नव्हतं, पण त्यांनी खूप मोठं काम केलं। त्यांनी लोकांच्या वर्षाला बळी पाडल्या, त्यांच्यावर दगडफेक झाली, चिखलफेक झाली, पण त्या घाबरल्या नाही। त्यांनी आजच्या ज्या स्त्रिया दिसतात या त्यांच्यामुळेच या ठिकाणी दिसतात असं म्हणायला हरकत नाही। असे त्यांचे महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतर मुलाला शिक्षण असं उच्च दर्जाचं शिक्षण द्यावं आणि एवढीच त्यांना विनंती करतो। आणि रायझिंग फिनिक्स स्कूलला आमच्या सगळ्या स्टेजवरच्या मंडळीतून शुभेच्छा देतो आणि माझी वैयक्तिक शुभेच्छा देतो। जय हिंद। मनीषा मनोज दहीहंडे। आज आपण इथे रायझिंग फिनिक्स इंग्लिश स्कूल इथे आपण आज स्कूल चालू केली आहे। या अगोदर आपली करमाड नगरीमध्ये गेल्या 8 वर्षापासून आपली स्कूल जी आहे ती चालू होती आणि आज आपण तिची शाखा आज आपण इथे नव्याने आपण इथे आज चालू करतो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांचं औचित्य साधून आपण आज आपण स्कूलची ओपनिंग केली आहे। यामध्ये आम्ही ॲक्टिव्हिटी बेसिसवरती कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जसं मॅथमॅटिक्सला ॲक्टिव्हिटी वगैरे असतील ते आपण ह्या प्रोग्राम अरेंज केले आहे। तसंच आपल्याकडे गेल्या 8 वर्षापासून आपण ॲबॅकस हा नावाचा कोर्स चालू केलेला होता। तो आपण त्याचे काही वेगळे चार्जेस होते, फीस होती, तर ती आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे, मोफत आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार। असे अजून वेगवेगळ्या प्रकारचे माइंड ॲक्टिव्हिटी वगैरे याचा सगळं आपण इथे हे केलेला आहे। जो पण काही सिलॅबस आहे आणि आपला जो कॅम्पस आहे तो लहान मुलांना चांगल्या प्रकारे लहान मुलांचं त्यांचं जीवन जे आहे ते लहान शैलीतूनच जगायला पाहिजे असं याच्यातून आपण नाविन्यपूर्वक इथे आपण चालू करत आहोत। हे स्कूल कितवीपर्यंत आहे? स्कूल जी आहे ती आपली प्री प्रायमरी आपण इथे सध्या स्टार्ट केली आहे आणि जसं वर्षानुवर्ष आहे तसं आपण याचा वर्गानुसार आपण त्याची वाढत चालू आहे। भरपूर स्कूल आहे मार्केटमध्ये, भरपूर हे याचं वेगळं पण काय आपलं? याचं वेगळेपण असं आहे की गेल्या आता लॉकडाऊनच्या नंतर खूप सगळ्यात जास्त नुकसान म्हणजे ते विद्यार्थ्यांचं झालेलं आहे। तर जे काही विद्यार्थ्यांचं नुकसान आहे ते न भरणारं आहे। तर यामध्ये आम्ही खूप सारा स्टडी केला, खूप बघितलं। तर जसं की आपलं फॉरेन कंट्रीमध्ये आपण बघतोय की त्यांचं शिक्षण शैली ज्यांनी जी यूज केली आहे का त्या पद्धतीने आपण इथे यूज केलं। जसं की मुलांचा पाया बेस हा जो पक्का नसतो, तर आम्ही सगळ्यात जास्त फोकस आहे तिथं बेसवरती केलेला आहे, त्यांच्या फोकसवरती केलेलं आहे। आणि जसं की जॅपनीज शिक्षण पद्धती आहे, तर त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेसिसवरती जास्त वर्क केलं जातं आणि तेच आम्ही इथे ॲक्टिव्हिटी बेसिसवरती वर्क जास्त करणार आहोत। याचे शुल्क कसे असणार? याचे शुल्क जे आहे साधारणतः जे लोक आहेत समजा तर त्यांनासुद्धा हे परवडणारं आहे। अशा प्रकारे सगळ्यांना CBSE करिक्युलम जो आहे आपण जो म्हणतो तो हे आहे। तर त्याच्यामध्ये आपण जसं की 8,000 9,000 म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काय आव्हान करणार पालकांना? पालकांना असंच आव्हान करणार आहे की जर आपल्याला आपल्या पाल्याचं भविष्य घडवायचं असेल किंवा हे करायचं असेल तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा आणि आपल्या इथे ॲडमिशन घ्या। पत्ता सांगा। आपल्या स्कूलचा पत्ता आहे रायझिंग फिनिक्स इंग्लिश स्कूल, हनुमान चौक, हनुमान मंदिर परिसर, शिवस्मारकाच्या पाठीमागे।
आपण या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या 8 वर्षापासून आपण कार्यरत आहे आणि या कार्यरत असताना आपल्याला अनेक जणांचा पाठबळ आहे. जसे की आपल्याला आता चिकलठाणमध्ये आपण जी ब्रँच चालू केलेली आहे, या ब्रँचचे जे आहे उद्घाटन करते जे आपले हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किसन काकाताई अंडे असेल, बापूसाहेब पाटील दही अंडे असेल, त्यानंतर बकाल सर असतील, गोकुळ भाऊ नौकुटे असतील आणि असे अनेक मान्यवर जे आहे ज्यांनी या आपल्या आज उद्घाटन प्रसंगी आज हजेरी लावली आणि त्यांनी शुभ आशीर्वाद परे आम्हाला काटे गुरुजी असतील, घोडके महाराज असतील यांनी आशीर्वाद दिला. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाचा आम्ही प्रसार करत असताना अध्यात्माचा सुद्धा जोड असावा या अनुषंगाने आम्हाला जे आपले हरिभक्त पारायण घोडके महाराज असतील, हरिभक्त पारायण किसन महाराज असतील यांनी आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही जी शाळा आहे आपली ही चांगल्या पद्धतीने आपण पुढे चालवणार आहे. आणि या शाळेचे आपल्याला 100% रिझल्ट कसा मिळेल आणि सगळ्यांना चांगलं एज्युकेशन कसं मिळेल यावर आपण भर देत आहे. आणि आपण फीस पण अशी ठेवलेली आहे की जे सर्वातल्या सामान्य व्यक्ती जो आहे आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेईल आणि या शिक्षणाचा लाभ घेईल. कारण आपण कष्टकरी शेतकरीची मुलं आहोत, त्यामुळं आपल्याला प्रत्येकाला चांगलं दर्जेदार शिक्षण भेटावे या अनुषंगाने आपण ही शाळा आपल्या ग्रामीण भागामध्ये चालू केलेली आहे. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुढील काही वर्षामध्ये आपण त्या शाळेचे रूपांतर एका चांगल्या इमारतीमध्ये आणि चांगल्या प्रशस्त अशा ठिकाणीसुद्धा आपण करणार आहे. धन्यवाद. ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली. ॲडमिशन प्रोसेस आपली सुरू झालेली आहे. तरी सर्व पालकांना मी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे ॲडमिशन घ्यावे आणि आम्हाला आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याचा आम्हाला देण्याचा एक योग मिळावा. धन्यवाद.